नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आता 10वी गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर 3 सर्कल या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 3.1 ला सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण सर्कल या चॅप्टर मधील सर्व थिअरम अभ्यासलेले आहेत. यातील 2 थिअरमवरती आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 मधील एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ते 2 थिअरम असणार आहेत टँजंट थिअरम आणि टँजंट सेकंड थिअरम. टँजंट थिअरम मध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म प्रॉपर्टी अभ्यासलेली आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे अ टँजंट ड्रॉन फ्रॉम एनी पॉइंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या ती त्या स्पर्शिकेला लंब असते. हा एक गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर दुसरा थिअरम आपण अभ्यासला होता टँजंट सेगमेंट थिअरम. द टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. या 2 प्रमेयांवरती आधारित प्रॅक्टिस सेट 3.1 मधील एक्झाम्पल्स आपण सोडवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे 2 थिअरम आपल्याला अभ्यासायचे असतील तर मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला यापूर्वी या चॅनलवरती अपलोड झालेले सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तसंच यापुढे अपलोड होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 3.1 या 3rd चॅप्टरमधील म्हणजे सर्कल चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेटला आपण सुरुवात करणार आहोत. यामधील पहिलं एक्झाम्पल आहे इन द फिगर the radius of circle with center C is 6 cm. Line AB is tangent at point A. Then answer the following questions. म्हणजे C केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेंटीमीटर असून AB ही त्या वर्तुळाला वर्तुळावरील बिंदू A मधून काढलेली स्पर्शिका आहे. तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. अँगल CAB या कोणाचं मेजरमेंट म्हणजे माप किती असेल अँड व्हाय, त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कोन तयार झालेला आहे तो कोन त्रिज्या आणि स्पर्शिका यांच्यामुळे तयार झालेला आहे. आणि आपण टँजंट थिअरममध्ये अभ्यासलेला आहे की स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या त्या स्पर्शिकेला लंब असते. म्हणजे या ठिकाणी 90चा कोन असणार आहे. म्हणजे आपण या कोनाचं माप हे 90 अंश लिहू शकतो. अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज टँजंट थिअरम. म्हणजे आपण टँजंट थिअरममध्ये अभ्यासलेलंच आहे अ टँजंट ड्रॉन फ्रॉम एनी पॉइंट ऑन द सर्कल इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. या गुणधर्माचा प्रमेयाचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB अँड व्हाय. म्हणजे C या बिंदूचं AB या रेषेपासूनचं अंतर किती असेल ते आपल्याला शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये आपण एक मुद्दा अभ्यासलेला होता. जर एखाद्या बिंदूचं जो रेषेच्या बाहेर आहे त्या बिंदूचं रेषेपासूनचं अंतर शोधायचं असेल तर त्या बिंदूतून आपल्याला त्या रेषेवरती लंब टाकावा लागतो आणि त्या लंब रेषाखंडाची लांबी म्हणजे त्या बिंदूचं त्या रेषाखंडापासूनचं अंतर असणार आहे. मग जर आपल्याला C या बिंदूचं AB या स्पर्शिकेपासून अंतर शोधायचं असेल तर आपल्याला C या बिंदूतून AB वरती लंब टाकावा लागेल. तो लंब या ठिकाणी ऑलरेडी टाकलेला आहे. या लंब रेषाखंडाची परपेंडिक्युलर सेगमेंटची जी लेंथ आहे ती लेंथ म्हणजेच डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाईन AB असणार आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट सेगमेंट CA इज परपेंडिक्युलर टू लाईन AB. देन CA इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. इट इज गिवन. देअरफॉर पॉइंट C is at a distance of 6 cm from line AB. म्हणजे C हा बिंदू AB पासून 6 सेंटीमीटर अंतरावरती आहे. थर्ड क्वेश्चन डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. देन फाइंड डिस्टन्स BC. म्हणजे जर A आणि B या बिंदूंमधील अंतर 6 सेंटीमीटर असेल तर B आणि C या बिंदूंमधील अंतर शोधायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा तयार होणारा जो त्रिकोण आहे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करून BC या 2 बिंदूंमधील अंतर आपण शोधणार आहोत. AC किंवा CA इट इज अ रेडियस अँड इट इज गिवन इट इज 6 सेंटीमीटर.
we can say that in triangle CAB, angle CAB is equal to 90 degree. Therefore, by using Pythagoras theorem, we can write BC square is equal to AC square plus AB square. Now, length of AC and BC, it is 6 centimeter. Therefore, BC square is equal to 6 square plus 6 square, that means BC square is equal to 36 plus 36, that means BC square is equal to 72. आता हे कॅल्क्युलेशन सोपे आहे. या ठिकाणी आपल्याला वर्गमूळ घ्यायचा आहे. तत्पूर्वी आपण 72 हा त्याचे फॅक्टर स्वरूपामध्ये लिहिणार आहोत. त्यातील एक फॅक्टर हा आपण परफेक्ट स्क्वेअर घेणार आहोत, तो म्हणजे 36. म्हणजे 36 इंटू 2 जर या ठिकाणी लिहिलं आणि जर आपण याचं स्क्वेअर रूट घेतलं तर BC इज इक्वल टू 36चं स्क्वेअर रूट असणार आहे 6 आणि 2चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून ते स्क्वेअर रूट या साईनमध्ये आपण ठेवणार आहोत. देअरफॉर बाय टेकिंग स्क्वेअर रूट वी कॅन राईट BC इज इक्वल टू 6 square root 2 centimeter. This is the length of BC. That means distance between point C and point B and point C is 6 square root 2 centimeter. Distance BC is equal to BC, that means 6 square root 2 centimeter. Now, fourth question is, what is the measure of angle ABC and why? ABC या कोणाचं मेजरमेंट किती असेल आणि कारण द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या काटकोन त्रिकोणामध्ये कोण CAB, मेजर अँगल CAB, इट इज 90 डिग्री. AC इज इक्वल टू AB. AC आणि AB हे दोन बाजू समान लांबीचे आहेत कारण त्यांची लेंथ ही 6 सेंटीमीटर दिलेली आहे. याचा अर्थ हा त्रिकोण आयसोसिलिस ट्रायंगल, हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, इन ट्रायंगल ABC, AB is equal to AC, each is the length 6 centimeter. Therefore, triangle ABC is an isosceles triangle. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. आणि समद्विभुज त्रिकोणाचा जो प्रमेय आहे किंवा गुणधर्म आहे त्या गुणधर्मामध्ये सांगितलेला आहे, angles opposite to congruent sides are congruent. That means we can say that angle ABC is equal to angle ACB. हे जे दोन कोण आहेत हे एकरूप बाजूंच्या समोरचे कोण असल्यामुळे ते एकरूप आहेत. आणि हे आपण विधान लिहिलंय कोणाचा आधार घेऊन, तर आयसोसिलिस ट्रायंगलचा जो थेरम आहे त्या थेरमचा आपण या ठिकाणी आधार घेतलेला आहे. मग या त्रिकोणामध्ये CAB हा जो कोण आहे तो 90 अंश सांगितलेला आहे. त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. पैकी हा जर 90 गेला तर या दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 असेल आणि दोनही समान आहेत. याचा अर्थ दोघांची माप 45 अंश 45 अंश असतील. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, अँगल ABC is equal to angle ACB is equal to 45 degree. That means angle ABC is equal to 45 degree. म्हणजे हा कोण 45 अंश मापाचा असणार आहे. प्रश्न अतिशय सोपे. टँजंट थेरम, टँजंट सिकँड थेरम, पायथागोरस थेरम यांचा उपयोग करून आपण या आकृतीवरती आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी दिलेली आहे. देन सेकंड एक्झाम्पल, सेगमेंट RM and segment RN are tangent segments of circle with center O. हे tangent segment आहेत. Prove that OR is a bisector of angle MRN and angle MON. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, रेषाखंड RM आणि रेषाखंड RN हे स्पर्शिका खंड असून O हा वर्तुळाचा केंद्र आहे. तर आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे की OR हा रेषाखंड कोन MRN आणि कोन MON या दोन कोणांचा कोन दुभाजक आहे. याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे सिद्ध करावं लागेल की कोन MRN हा या दोन समान म्हणजेच एकरूप कोणांमध्ये विभागला गेलेला आहे. दॅट मीन्स वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट अँगल MRO इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल NRO. सिमिलरली अँगल MOR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल NOR. आणि जर ह्या दोन कोणांच्या जोड्या एकरूप दाखवायच्या असतील तर मग आपल्याला हे दोन त्रिकोण कॉन्ग्रुएंट दाखवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी असं म्हणूयात, प्रूफ इन ट्रायंगल RMO अँड ट्रायंगल RNO वी कॅन से दॅट अँगल RMO इज इक्वल टू अँगल RNO इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हे निळ्या रंगाने दर्शवलेले कोण 90 अंशाचे म्हणजे काटकोण आहेत. आणि हे आपण एका थेरमचा आधार घेतलेला आहे. तो थेरम म्हणजे टँजंट थेरम. या स्पर्शिकेचा जो गुणधर्म आहे त्या स्पर्शिकेच्या गुणधर्माचा उपयोग करून आपण स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या त्या स्पर्शिकेला लंब असते हा गुणधर्म या ठिकाणी वापरलेला आहे.
या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला एकरूपता दाखवायची आहे, म्हणून आपण काही घटक एकरूपतेच्या कसोट्या वापरून या ठिकाणी आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवणार आहोत. हायपोटेन्यूज OR इज कॉन्ग्रुएंट विथ हायपोटेन्यूज OR बिकॉज इट इज कॉमन साइड. या दोन त्रिकोणांचा कर्ण OR हा सामायिक आहे आणि तो एकरूप आहे, कॉमन साइड. त्यानंतर दुसरी एकरूप बाजूंची संगत बाजूंची एकरूप जोडी आहे ती म्हणजे साइड OM इज कॉन्ग्रुएंट विथ साइड ON बिकॉज दीज आर द रेडियाय ऑफ सेम सर्कल. एकाच वर्तुळाची त्रिज्या असल्यामुळे या दोनही रेषाखंडांची किंवा बाजूंची लांबी समान असणार आहे. Therefore we can say that triangle RMO is congruent with triangle RNO. म्हणजे हे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि या ठिकाणी कसोटी असणार आहे किंवा टेस्ट असणार आहे हायपोटेन्यूज साइड टेस्ट. आता जर हे दोन त्रिकोण एकरूप असतील तर यांचे उरलेले करस्पॉन्डिंग एलिमेंट सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत, उरलेले संगत घटक एकरूप असणार आहेत. मग या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो angle MOR is congruent with angle NOR and angle MRO is congruent with angle NRO. म्हणजे या कोणांची ही जी जोडी आहे ती एकरूप आहे, त्यानंतर याही कोणांची जोडी एकरूप आहे आणि त्याला कारण या ठिकाणी लिहिलेलं आहे CACT म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजे एकरूप त्रिकोणांच्या संगत जोड्या, एकरूप त्रिकोणांच्या या संगत कोणांच्या जोड्या असल्यामुळे त्या एकरूप आहेत. त्यानंतर मग जर ह्या दोन कोणांच्या जोड्या एकरूप असतील तर याचा अर्थ ते कोण जे आहेत म्हणजे कोण MRN आणि कोण MON हे OR या रेषाखंडामुळे दुभागले गेलेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो सेगमेंट OR बायसेक्ट्स अँगल MRN अँड अँगल MON. म्हणजे OR is a bisector of angle MRN and angle MON. म्हणजे OR हा रेषाखंड या दोन कोणांचा कोन दुभाजक आहे हे या ठिकाणी सिद्ध झालं. या ठिकाणी फक्त आपण एकरूपतेची कर्णभुजा कसोटी वापरून हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले आहेत. तिसरं एक्झाम्पल आहे इन द फिगर O is the center of the circle. From point R, segment RM and segment RN are the tangent segments touching to the circle at point M and N. OR is equal to 10 and radius of the circle is 5. Then answer the following questions. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये R या बिंदूतून आपल्याला वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडांची नावे या ठिकाणी सांगितलीत RM आणि RN. त्यानंतर OR हा जो रेषाखंड आहे याची लेंथ आपल्याला सांगितलेली आहे 10 सेंटीमीटर. दॅट मीन्स डिस्टन्स ऑफ पॉइंट R फ्रॉम द सेंटर इट इज 10. रेडियस म्हणजे त्रिज्या ही आपल्याला 5 सेंटीमीटर सांगितलेली आहे. तर आपल्याला काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. म्हणजे या प्रत्येक टँजंट सेगमेंटची लेंथ किती असेल. मग या ठिकाणी आपण एका काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस प्रमेयाचा उपयोग करून एका टँजंट सेगमेंटची लेंथ शोधू. म्हणजे तीच लेंथ ही दुसऱ्याही टँजंट सेगमेंटची असणार आहे. या ठिकाणी आपण असं म्हणूयात ड्रॉ सेगमेंट OM अँड सेगमेंट ON. प्रश्न आकृतीमध्ये हे दोन सेगमेंट दिलेले होते ते आपण कन्स्ट्रक्शनमध्ये करून घेतलेले आहेत. देन इन ट्रायंगल OMR अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री बिकॉज टँजंट थेरम. स्पर्शिकेच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब हा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरलेला. Therefore, by using Pythagoras theorem, we can write OR square is equal to OM square plus MR square. Length of OR is 10 and length of OM is 5 square plus MR square. या ठिकाणी OR आणि OM ची किंमत आपण ठेवलेली आहे. सिंपल ऑपरेशन्स आहेत. Therefore, we can say that MR square is equal to 100 minus 25. या ठिकाणी काही स्टेप आपण स्किप करतोय. त्यानंतर MR square is equal to 75. याही ठिकाणी 75 ची फोड आपण 25 गुणिले 3 जर केली तर वर्गमूळ घेताना आपल्याला MR चं वर्गमूळ मिळेल स्क्वेअर रूट ऑफ MR इज किंवा लेंथ ऑफ MR इज 5 इंटू स्क्वेअर रूट 3 बाय टेकिंग स्क्वेअर रूट. MR इज इक्वल टू 5 स्क्वेअर रूट 3 ही या स्पर्शिका खंडाची लेंथ ऑफ टँजंट सेगमेंट आणि तीच लेंथ कोणाची असणार आहे तर RN ची. म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम मध्ये आपण पाहिलेलं आहे लेंथ्स और tangent segments drawn from external point of the circle are congruent. म्हणजे वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते. हा स्पर्शिका
खंडांचा जो गुणधर्म किंवा प्रमेय आहे त्या प्रमेयाचा उपयोग करून आपण दोघांची लेंथ लिहू शकतो. देअरफॉर RM इज इक्वल टू RN इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर टँजेंट सेगमेंट थेरम. सेकंड क्वेश्चन इज याच्यावरून आपण असं लिहिलेलं आहे लेंथ ऑफ इच टँजेंट सेगमेंट इज 5√3. सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO. MRO याची लेंथ किती असणार, सॉरी मेजरमेंट किती असणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल इन ट्रायंगल MRO अँगल OMR इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो कोण आहे तो 90 डिग्रीचा आहे कारण टँजेंट थेरमचा या ठिकाणी आपण उपयोग केलेला आहे. त्यानंतर OM इज इक्वल टू 10, सॉरी OR इज इक्वल टू 10. या ठिकाणी OR इज इक्वल टू 10 असं आपल्याला पाहिजे. या ठिकाणी मी लगेच तो बदल करून घेतो. OR हा जो सेगमेंट आहे तो 10 आहे आणि OM हा 5 आहे, म्हणजे OM इज 5. या ठिकाणी चुकून त्यांच्या लेंथ इंटरचेंज झालेले आहेत, हे आपण या ठिकाणी बदल करून घेऊया. OM इज इक्वल टू 5 अँड OR इज इक्वल टू 10. मग या ठिकाणी आपल्याला या दोन लांबींवरून एक विधान करता येणं शक्य आहे. ते विधान म्हणजे OM इज इक्वल टू 1/2 ऑफ OR, म्हणजे OM हा रेषाखंड OR च्या निमपट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्रीचा एक थिअरम अभ्यासलेला होता. त्यामध्ये साइड अपोजिट टू अँगल 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूज, म्हणजे 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निमपट असते. मग ज्या अर्थी OM ही OR च्या म्हणजे या कर्णाच्या निमपट आहे, याचा अर्थ OM ही साइड 30 अंश कोणासमोरील बाजू असली पाहिजे. मग OM चा अपोजिट अँगल आहे अँगल MRO. मग हा जो अँगल आहे हा 30 डिग्रीचा असला पाहिजे. मग तो जर 30 डिग्रीचा असेल तर आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो देअरफॉर अँगल MRO इज इक्वल टू 30 डिग्री. Here we use converse of 30 degree, 60 degree, 90 degree triangles theorem. म्हणजे 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोणाचा प्रमेय या ठिकाणी आपण वापरलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, किंवा ज्या पद्धतीने आपण MRO हा 30 अंशाचा लिहिलेला आहे त्याच पद्धतीने आपण असंही म्हणू शकतो की अँगल NRO इट इज ऑल्सो ऑफ 30 डिग्री. हाही कोण सेम स्टेप वापरून आपण हाही कोण 30 अंशाचा दाखवू शकतो. NRO सुद्धा 30 अंशाचा आहे. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. आता MRN म्हणजे या दोन छोट्या कोणांच्या मापांची बेरीज असणार आहे. अँगल MRO प्लस अँगल NRO. वी कॅन राईट अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO, म्हणजे या दोन कोणांच्या मापांची बेरीज. आणि दोनही कोण 30 अंश मापाचे आहेत, त्यामुळे आपण असं लिहूयात अँगल MRN इज इक्वल टू 30 डिग्री प्लस 30 डिग्री. दॅट मीन्स अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री, म्हणजे हा जो कोण आहे MRN हा 60 अंशाचा आहे. हे उदाहरण अतिशय सोपं आहे, थोडा सराव आवश्यक आहे. लास्ट एक्झाम्पल आपण यातलं असं पाहणार आहोत. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरल टँजेंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे 4.5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर किती असेल आणि कारण आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे. मग या ठिकाणी एक आपण आकृती काढूयात. O केंद्र असलेलं वर्तुळ आहे, याला दोन स्पर्शिका आपण या ठिकाणी काढल्यात AB आणि CD. या दोन परस्परांना समांतर आहेत. या वर्तुळाची त्रिज्या आपण 4.5 सेंटीमीटर घेतलेली आहे. तर मग AB आणि CD या दोन समांतर स्पर्शिकांमधील अंतर किती असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पटकन याचं उत्तर मिळेल. किती असणार आहे. इट इज इक्वल टू डायमीटर ऑफ द सर्कल. आणि ती डायमीटर जर रेडियस 4.5 सेंटीमीटर असेल तर डायमीटर आहे 9 सेंटीमीटर. हे डायरेक्ट 9 सेंटीमीटर आपल्याला उत्तर दिसू शकेल, मिळू शकेल, आपण कल्पना करू शकू. परंतु आपल्याला हे उत्तर आपल्या मॅथमॅटिकल स्टेपनं मांडणं गरजेचं आहे. तर त्या स्टेप आपण या ठिकाणी घेऊयात. सोल्युशन. लेट लाईन AB अँड लाईन CD आर द टँजेंट्स ऑफ द सर्कल विथ सेंटर O which touches the circle at point M and N. म्हणजे AB आणि CD या वर्तुळाच्या स्पर्शिका असून त्या वर्तुळाला अनुक्रमे M आणि N या बिंदूंमध्ये स्पर्श करतात. त्यानंतर कन्स्ट्रक्शन म्हणून आपण सेंटर O मधून एक पॅरलल लाईन काढलेली आहे AB ला आणि त्या लाईनचं नाव आहे XY.
XY, ड्रॉ लाईन XY पॅरलल टू लाईन AB, हे आपलं कन्स्ट्रक्शन असणार आहे. लाईन AB इज पॅरलल टू लाईन CD. It is given because these are two tangents which are parallel to each other. It is given in the example. म्हणजे AB आणि CD या स्पर्शिका असून त्या परस्परांना समांतर आहे, ते आपल्याला उदाहरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि हे आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे की XY ही समांतर काढलेली आहे AB ला. मग याचा अर्थ लाईन AB, लाईन CD आणि लाईन XY या तीनही परस्परांना समांतर असणार आहेत. आपण या ठिकाणी संक्रमकता, ट्रान्झिस्टिव्हिटी हा गुणधर्म वापरलेला आहे. If first line is parallel to second line is parallel to third line, then first line is parallel to third line, or three lines are parallel to each other. या गुणधर्माचा उपयोग करून आपण या ठिकाणी लिहिलेला आहे. Then draw segment OM and segment ON. हे आपण OM आणि ON हे ड्रॉ केलेले आहेत. These are the radii of circles. Line XY is parallel to line AB. This is our construction. Then line AB is parallel, therefore line AB is parallel to line XY is parallel to line CD. म्हणजे या तीनही रेषा परस्परांना समांतर आहेत. आता या ठिकाणी आपण काही समांतर रेषांच्या कसोट्या टेस्ट वापरून हे आपले साध्य सिद्ध करणार आहोत किंवा उत्तर शोधणार आहोत. अँगल AMO is equal to angle CNO is equal to 90 degree. बिकॉज ऑफ टँजंट थिअरम. म्हणजे ह्या स्पर्शिका आहेत विद्यार्थी मित्रांनो. दीज आर द टँजंट्स अँड MO अँड NO दीज आर द रेडियाय ऑफ द सर्कल ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट M अँड N रिस्पेक्टिव्हली. म्हणजे या स्पर्शिकेंच्या स्पर्शबिंदूतून काढलेल्या या स्पर्शिका असल्यामुळे त्या संगत स्पर्शिकांना लंब असणार आहेत. म्हणून या ठिकाणी हे कोन जे आहेत हे कोन 90 अंशाचे असणार आहेत. आता let line AB is parallel to line XY and MO is a transversal. जर या दोन रेषा समांतर आहेत ते आपल्याला माहितीच आहे आणि MO जर आपण ही त्याची ट्रान्सव्हर्सल छेदिका मांडली तर अँगल AMO आणि अँगल XOM these are the interior angles. If lines are parallel then interior angles are supplementary. जर दोन रेषा समांतर असतील तर त्यांच्या छेदिकेमुळे तयार होणारे आंतरकोन हे सप्लिमेंटरी म्हणजे पूरक असतात. म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आता या ठिकाणी अँगल AMO हा 90 अंशाचा आहे आपल्याला दिलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हटलंय 90 डिग्री प्लस अँगल XOM इज इक्वल टू 180 डिग्री. दॅट मीन्स अँगल XOM इज इक्वल टू, या ठिकाणी आपण XOM हा कोन काढायचा आहे म्हणून हा 90 ट्रान्सफर केला. म्हणजे याचा अर्थ आपल्याला XOM हा 90चा मिळालेला आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल XON इज इक्वल टू 90 डिग्री. हा एक कोन 90चा दाखवता येईल. या दोन रेषा समांतर घ्यायच्या, NO ही ट्रान्सव्हर्सल घ्यायची. आता XOM आणि XON हे 90 डिग्री झालेले आहेत म्हणजे ते सप्लिमेंटरी झाले. तर दोघांच्या मापांची बेरीज जर आपण केली तर ते 180 मिळेल. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो अँगल XOM and angle XON these adjacent angles are supplementary. ते adjacent ही आहेत आणि supplementary पण आहेत. म्हणजे ते संलग्नही आहेत आणि पूरक आहेत. याचा अर्थ त्यांची कॉमन साइड सोडून उरलेले जे रेज आहेत ते रेज एकमेकांचे अपोजिट रेज आहेत. म्हणजे या ठिकाणी असं म्हणता येईल therefore angle XOM and angle XON these angles form linear pair. यांच्यामुळे रेषीय जोडी तयार होते कोणांची. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो रे OM and रे ON these are opposite rays. हे विरुद्ध किरण आहेत आणि ते जर विरुद्ध किरण असतील त्याचा अर्थ असा आहे पॉइंट M, पॉइंट O and पॉइंट N these are collinear points. हे कोलिनियर म्हणजे एकरेषीय बिंदू आहेत आणि ते एकरेषीय बिंदू असतील तर आपण असं म्हणू शकतो मग की MN हा एकच सेगमेंट जो आहे तो सेगमेंट इट इज अ डिस्टन्स बिटवीन पॅरलल सेगमेंट्स और पॅरलल टँजंट्स AB अँड CD. इथं त्यासाठी आपण लिहिलं आहे MN इज अ डिस्टन्स बिटवीन द पॅरलल टँजंट्स AB अँड CD. देअरफॉर MN इज इक्वल टू MN इज द diameter of the circle. Therefore we can write MN is equal to 2 into radius. That means MN is equal to 2 into 4.5. That means MN is equal to 9 centimeter. Therefore we can say that, or our answer is
द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स इज 9 सेंटीमीटर. म्हणजे या दोन समांतर स्पर्शिकांमधील जे अंतर आहे ते अंतर 9 सेंटीमीटर आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण दोन छोट्या छोट्या प्रमेयांचा थेरमचा उपयोग केला, तो म्हणजे टँजंट थेरम आणि टँजंट सेगमेंट थेरम. आणि पायथागोरस थेरम आता हा कॉमन झाला आहे, आपण तो बहुतांशी प्रकरणांमध्ये बहुतांशी उदाहरणे सोडवताना आपल्याला वापरावा लागतो. या 3 प्रमेयांचा उपयोग करून आपण हे अतिशय सोपा असलेला प्रॅक्टिस सेट 3.1 या ठिकाणी संपलेला आहे. या प्रॅक्टिस सेटमध्ये 4च एक्झाम्पल आहेत, यांचा तुम्ही वारंवार सराव करा. या स्वरूपातले उदाहरणे तुम्ही तयार करण्याचा प्रयत्न करा. अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. काळजी घ्या. धन्यवाद.